हॅलो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जेव्हा एखादा एकपेशीय सजीव पेशी विभाजनामधून जातो, ज्याला आपण विभाजन किंवा फिजन म्हणतो, तेव्हा आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा अधिक नवजात पेशी मिळतात आणि त्यामुळेच आपण विभाजन ही एक अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे असं म्हणतो. बरोबर? पण बहुपेशीय सजीवांमध्ये पेशी विभाजन फक्त आपल्याला अजून पेशी देतं, आपल्याला नवीन व्यक्ती मिळत नाही. त्याचमुळे विभाजन किंवा फिजन ही पद्धत बहुपेशीय सजीवांसाठी प्रजननाचं काम करणार नाही. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये बहुपेशीय सजीवांच्या प्रजननाच्या पद्धती बघूया आणि आपण विशेषतः या 3 पद्धती बघूया, म्हणजेच मुकुलायन, खंडीभवन आणि बीजाणू निर्मिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शाकीय प्रजनन बघूया. आणि तुम्हाला आठवत असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजन किंवा फिजन, द्विविभाजन किंवा बायनरी फिजन आणि बहुविभाजन किंवा मल्टिपल फिजन याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया आणि आपण या 3 पद्धतींबद्दल बोलूया. आपण सुरुवात करूया मुकुलायन किंवा बडिंग पासून. मुकुलायन किंवा बडिंग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. हायड्रा नावाच्या सागरी प्राण्याचे आपण उदाहरण घेऊया. सूक्ष्मदर्शकाखाली तो काहीसा असा दिसतो आणि हे त्याचं चित्र आहे. तर जेव्हा या बहुपेशीय सजीवाची म्हणजेच हायड्राची पूर्ण वाढ होते, म्हणजेच तो प्रजननासाठी तयार होतो, तेव्हा त्याच्या शरीराच्या एका विशिष्ट भागातून एक लहानसा फुगवटा किंवा आउटग्रोथ बाहेर येते. याच फुगवट्याला किंवा आउटग्रोथला आपण मुकुल किंवा बड म्हणतो आणि याच प्रक्रियेला मुकुलायन म्हणतात. जसा जसा वेळ जातो तसं आपल्याला दिसतं की हे मुकुल एका नवीन हायड्रामध्ये वाढू लागतं आणि पुन्हा सूक्ष्मदर्शकाखाली काहीसं असं दिसायला सुरुवात होतं. आणि हा खरा फोटो आहे बरं का. तर तुम्हाला इथे दिसतं आहे की एक नवीन लहान हायड्रा मुकुलाच्या रूपात वाढतो आहे. बरोबर? आपण पुन्हा आपल्या चित्रावर येऊया. मग हा हळूहळू वाढत जातो आणि जेव्हा तो पुरेसा मोठा होतो तेव्हा तो या मूळ शरीरापासून वेगळा होतो आणि शेवटी तुमच्याकडे एक नवीन हायड्रा तयार होतो. अशाच प्रकारे मुकुलायन होतं. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा लहान हायड्रा मोठा होत असताना तो त्याच्या मूळ जनकासारखाच दिसतो. इथे आई, वडील किंवा 2 लिंग असं काहीही नाहीये, कारण इथे लिंगभेद नाही. म्हणूनच आपण याला फक्त जनक किंवा पॅरेंट म्हणतो. आणि हा नवीन सजीव त्याच्या जनकाची हुबेहूब प्रतिकृती किंवा त्याच्या जनकाशी आयडेंटिकल असेल. बरं, असं का? कारण हे अलैंगिक प्रजनन किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. लैंगिक प्रजननाप्रमाणे इथे डीएनएचं मिश्रण होत नाही आहे. डीएनए अगदी जसाच्या तसा असल्यामुळे हा नवीन सजीव त्याच्या जनकाची हुबेहूब प्रतिकृती आहे किंवा क्लोन आहे. बरोबर? आणि काही एकपेशीय सजीव सुद्धा मुकुलायन करू शकतात. याच्यासाठी आपण यीस्टचं उदाहरण घेऊया. तर यीस्ट सुद्धा पूर्ण वाढ झाल्यानंतर आणि प्रजननासाठी तयार झाल्यावर एक लहानसं मुकुल वाढवतो आणि ते मुकुल जसं वाढतं त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर ते वेगळं होतं आणि तुम्हाला एक नवीन सजीव मिळतो. आता जेव्हा मी हे पहिल्यांदा शिकली तेव्हा मला वाटलं की मुकुलायन आणि विभाजन ही एकच गोष्ट आहे. विभाजनात सुद्धा पेशी विभाजन होतं. हे सुद्धा पेशी विभाजनासारखंच दिसतंय. बरोबर? पण यामध्ये एक मोठा फरक आहे. जेव्हा विभाजन होतं तेव्हा एक पेशी विभाजित होऊन 2 नवीन अपत्य किंवा ऑफस्प्रिंग्स तयार होतात. पण इथे तसं होत नाहीये. तुम्ही पाहताय की नवीन अपत्य जनकापासूनच वाढतं आणि नंतर वेगळं होतं. हेच आपल्याला या हायड्राबाबत पण दिसतं आहे. त्याचमुळे हा मूळ जनक आणि हे अपत्य आहे. पण जर हे विभाजन असतं तर मूळ जनकच 2 नवीन अपत्यांमध्ये विभागला गेला असता आणि ती मूळ जनक पेशी अस्तित्वात राहिली नसती. समजलं? दोघांमधला फरक कळला का?
म्हणजेच जेव्हा मुकुलायन होतं तेव्हा नवीन अपत्य जनकापासून वाढतं आणि वेगळं होतं. तर विभाजनामध्ये मूळ जनक पेशी ही 2 नवीन अपत्यांमध्ये विभागली जाते. समजलं? चला तर आपण पुढच्या प्रजननाच्या प्रकाराकडे जाऊया, ज्याला आपण खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणतो. तर हे खंडीभवन काय आहे? पुन्हा एक उदाहरण घेऊया. यावेळेस आपण स्पायरोगायराचं उदाहरण घेऊया. स्पायरोगायरा हे एक हिरवं शेवाळ किंवा अल्गी आहे. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर ती काहीशी अशी दिसते. आपण पुन्हा याचं एक चित्र काढूया. तर जेव्हा स्पायरोगायराची पूर्ण वाढ होते आणि ती प्रजननासाठी तयार होते तेव्हा काय होतं माहिती आहे? ती अनेक तुकड्यांमध्ये विभागली जाते आणि म्हणूनच याला खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणतात. आणि हा स्पायरोगायरा अनेक तुकड्यांमध्ये विभागला जातो आणि मग या तुकड्यांपैकी प्रत्येक तुकडा त्याच्या उर्वरित शरीराला वाढवू लागतो. आणि हीच स्पायरोगायराबद्दल एक चांगली गोष्ट आहे. ती त्याच्या उर्वरित शरीराला वाढवू लागते आणि परिणामी या उदाहरणामध्ये आपल्याला 3 नवीन स्पायरोगायरा बघायला मिळत आहेत. म्हणजेच तुम्हाला एकापासून 3 नवीन अपत्य मिळाली. खंडीभवन हेच आहे. आणि शरीराचा पूर्ण भाग किंवा काही भाग पुन्हा वाढवण्याच्या या प्रक्रियेला पुनर्जनन किंवा रिजनरेशन म्हणतात. कारण तुम्ही तुमच्या शरीराचे भाग पुन्हा निर्माण करता आहे. तर खंडीभवनामध्ये काय होतं? या प्रकारच्या प्रजननामध्ये जेव्हा सजीवाची पूर्ण वाढ होते तेव्हा तो स्वतःचे लहान तुकडे करतो आणि नंतर प्रत्येक तुकडा संपूर्ण शरीर वाढवण्यासाठी पुनर्जनन करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असेच काही इतर प्राणी आहेत का जे असं करू शकतात? तर उत्तर आहे हो. आपण अजून एक उदाहरण घेऊया. असं करू शकणारं आणखीन एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे प्लॅनेरिया. ही एक प्रकारची कृमी किंवा वर्म आहे. जेव्हा प्लॅनेरियाची पूर्ण वाढ होते तेव्हा तो फक्त आपली शेपटी म्हणजेच हा एवढा भाग सोडून देतो आणि मग दोन्ही अर्धे अर्धे भाग त्यांच्या उर्वरित शरीराचे पुनर्जनन करतात आणि 2 प्लॅनेरिया तयार होतात. याचंच अजून एक उदाहरण म्हणजे स्टारफिश किंवा तारा मासा. ती सुद्धा याच प्रकारच्या अलैंगिक प्रजननामधून जाऊ शकते. जेव्हा स्टारफिशची पूर्ण वाढ होते तेव्हा ती फक्त आपला एक हात सोडून देईल आणि हा हात मग संपूर्ण स्टारफिश वाढवेल. अशाच प्रकारे एक नवीन अपत्य तयार होईल. आणि खंडीभवनाबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे या प्राण्यांनी जरी स्वतःहून तुकडे केले नाही, काहीतरी बाह्य गोष्टींनी त्याचे तुकडे केले. उदाहरणार्थ जर मानवानी याचे लहान लहान तुकडे केले तरीही हा प्रत्येक तुकडा पुनर्जनन करून स्वतंत्र शरीर वाढवेल. आणि हेच ऑस्ट्रेलियातल्या काही मच्छीमारांना खूप कठीण मार्गाने समजलं. त्यांच्या स्थानिक जलाशयांमध्ये या स्टारफिशचा किंवा ताऱ्या मास्याचा खूप प्रादुर्भाव झाला होता. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी काही मासे पकडले, त्यांचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांना पुन्हा जलाशयांमध्ये फेकून दिलं. त्यांना असं वाटलं की आता हे मेले, पण असं झालं नाही. विचार करा बरं काय झालं असेल. तर या फेकलेल्या प्रत्येक तुकड्यांनी पुन्हा वाढायला सुरुवात केली आणि त्यांच्या जलाशयांमध्ये या स्टारफिशची किंवा तारा मास्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली. त्यामुळेच जर कोणत्या बाह्य गोष्टींनी याचे लहान लहान तुकडे जरी केले तरी ते पुन्हा वाढू शकतं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जरी काही सजीव पुनर्जनन करू शकत असतील तरी ती त्यांची प्रजननाची पसंतीची पद्धती नसते. उदाहरणार्थ हायड्राच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही त्याचे तुकडे केले तर तो प्रत्येक तुकडा नवीन सजीवामध्ये पुनर्जनन करू शकतो, पण हायड्रा स्वतःहून असं करत नाही. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की हायड्रा पुनर्जनन किंवा खंडीभवनाद्वारे प्रजनन करत नाही. यात दुसरी पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे बरं का. पुनर्जननालाच प्रजनन म्हणता येणार नाही. याचं कारण असं की काही बाबतीत जसं की पाल, जर तिची शेपटी तुटली तर ही पाल पुन्हा एक नवीन शेपूट वाढवू शकते. तर हे पुनर्जननच आहे, पण ही तुटलेली शेपटी संपूर्ण शरीर नाही वाढवू शकत.
त्यामुळे या प्रकरणामध्ये पुनर्जनन होत आहे पण प्रजनन नाही. आपल्याला इथे नवीन अपत्य मिळत नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणत नाही की पुनर्जनन आणि प्रजनन ही एकच गोष्ट आहे. आपण असं म्हणू की जर प्राणी किंवा सजीव पूर्ण वाढ झाल्यावर स्वतःहून स्वतःचे तुकडे करण्यास प्राधान्य देत असतील आणि नंतर प्रत्येक तुकडा नवीन अपत्यामध्ये पुनर्जनन करू शकत असेल तरच आपण त्याला प्रजनन म्हणू. समजलं? आणि आता सगळ्यात शेवटी आपण बीजाणू निर्मिती किंवा स्पोर फॉर्मेशन बघूया. याचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ब्रेडवर तयार होणारी बुरशी. जर आपण तिला सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर ती अशी दिसते. तुम्हाला कदाचित याबद्दल माहिती असेल. जर तुम्ही ब्रेडचा एखादा तुकडा बाहेर ठेवला आणि तो जर ओला असेल तर तुम्हाला त्यावर अशी बुरशी वाढताना दिसते आणि हीच ब्रेडवर असलेली बुरशी आहे. पुन्हा आपण याचं एक चित्र काढूया. याचं तांत्रिक नाव रायझोपस आहे. हे नाव थोडंसं विचित्र आहे, बरोबर? आता आपण या भागांची खरी नावे पाहूया. हा वर जाणारा भाग कवकतंतू किंवा हायफी आहे. आता मी तुम्हाला ही नावं का सांगते आहे तर तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी हे लक्षात ठेवावं लागेल. आणि हा वरचा भाग जो असा गोलाकार आहे किंवा ढेकळासारखा दिसतो तो या बुरशीचा प्रजननाचा भाग आहे. यालाच बीजाणुधाणी किंवा स्पोरेंजिया म्हणतात. तर आपल्याला दोन भाग लक्षात आले. हा गोलाकार असलेला भाग म्हणजे बीजाणुधाणी किंवा स्पोरेंजिया आणि हा वर जाणारा भाग म्हणजे कवकतंतू किंवा हायफी. तर या बीजाणुधाणीमध्ये या ठिपकेदार गोष्टी बीजाणू आहेत आणि यांना बीजाणू किंवा स्पोर्स म्हणतात. बीजाणू हे बियांसारखे असतात. त्यांच्यामध्ये नवीन बुरशीमध्ये वाढण्याची क्षमता असते पण या बिया नसतात. आपण यांना बीजाणू म्हणतो आणि यांच्या संरक्षणासाठी यांच्याकडे खूप जाड भिंत असते. आणि म्हणूनच जेव्हा या ब्रेडवरच्या बुरशीची संपूर्ण वाढ होते तेव्हा ही बीजाणुधाणी फुटते आणि आतमध्ये असलेले सगळे बीजाणू बाहेर सोडते. आणि जेव्हा या बीजाणूंना एखादा ओलावा असलेला पृष्ठभाग मिळतो तेव्हा हे बीजाणू वाढतात आणि नवीन बुरशी तयार करतात आणि अशाच प्रकारे इथे प्रजनन होतं. म्हणूनच ओल्या ब्रेडवर बुरशी खूप लवकर वाढते. तर हे सगळं असं आहे. इथपर्यंत समजलं? चला तर आपण एक सारांश घेऊया. मुकुलायन किंवा बडिंग मध्ये काय होतं? आपल्याला एक बाहेर वाढलेला फुगवटा मिळतो ज्याला आपण मुकुल म्हणतो. ते मुकुल वाढतं आणि शेवटी जेव्हा ते पुरेसं मोठं होतं तेव्हा ते त्याच्या जनकापासून वेगळं होतं आणि आपल्याकडे एक नवीन अपत्य तयार होतं. पुढे खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन मध्ये सजीव स्वतःचेच तुकडे करतात आणि नंतर तो प्रत्येक तुकडा एका नवीन भागामध्ये वाढतो. याच प्रक्रियेला पुनर्जनन किंवा रिजनरेशन म्हणतात. आणि जरी याचे कोणत्या बाह्य साधनांनी किंवा कृत्रिमरित्या तुकडे केले गेले तरीही ते तुकडे पुन्हा वाढू शकतात. पण लक्षात ठेवा की पुनर्जनन आणि प्रजनन या दोन सारख्या गोष्टी नसू शकतात. यासाठी आपण पालीचं उदाहरण बघितलं, बरोबर? आणि सगळ्यात शेवटी बीजाणू निर्मिती किंवा स्पोर फॉर्मेशन मध्ये आपण ब्रेडवर येणाऱ्या बुरशीचं उदाहरण बघितलं होतं, ज्यामध्ये जेव्हा या सजीवाची पूर्ण वाढ होते तेव्हा भरपूर बीजाणू हवेत सोडले जातात आणि जेव्हा या बीजाणूंना ओला असलेला पृष्ठभाग मिळतो तेव्हा त्यापैकी प्रत्येक बीजाणू एका नवीन बुरशीमध्ये वाढू शकतो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.